तर या ठिकाणी राहुल आणि अमित हे दोन मित्र 5 स्टार हॉटेलला गेलेले आहेत आणि राहुलने अमितला इन्व्हाइट केले. अमित हा पहिल्यांदाच गेलेला दिसतोय. राहुलला तिथली सवय आहे. राहुल काय म्हणतो बघा, हाय अमित, वेळेत पोचलास, छान, ग्रँड पॅलेस हॉटेलमध्ये स्वागत आहे असं म्हणायचं आहे. तर मग अनुराधा देशपांडे मॅडम बोला. हाय अमित, reach on time, very nice, Grand Palace Hotel, you are welcome. यू आर वेलकम इन ग्रँड पॅलेस हॉटेल असं घ्यायचं पहिला. हाय अमित, यू रीच ऑन टाइम, व्हेरी गुड, नाईस, यू आर वेलकम इन ग्रँड पॅलेस. विचारू का? हां विचारा. विचारू सर? हो विचारा. मी बोलताना किंवा मी अभ्यास एकंदर सांगताना सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मी जरा ढ आहे असं वाटते का सर? आता मी खरं सांगू का? खरं सांगा सर, खोटं नको. तुम्हाला राग नाही येणार? करायला नको. तुम्हाला राग नाही येणार? नाही सर. नाही सर. तुम्ही ना सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये ना सगळ्यांसारखेच आहात. सर मी आताच सांगितलं की मी त्यांच्यापेक्षाही ढ आहे. म्हणजे मग सगळ्यांसारखं म्हणजे काय? म्हणजे इथं आता ढ असल्याची स्पर्धा लागलेली दिसतीये. असं नाही. बर, आता बघा मी तुम्हाला एक बदल माझ्यात जो झालाय तो म्हणजे की मला आता स्पेलिंग सुचायला लागलेत. म्हणजे शब्द बघितले की त्याच्याबद्दलचं हे सुचायला लागले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा लक्षात ठेवा. आता बघा मी बोलतो मॅडम, या ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येणार आहे. म्हणजे या क्लासच्या आधी कुणाची किती तयारी होती पहिलीच, त्यानुसार पुढचा प्रवास त्यांचा होणार आहे. म्हणजे जसं आता सुरुवातीला आपलं काहीच माहीत नव्हतं, पण क्लासच्या माध्यमातून आपल्याला कळायला लागले. ज्यांना माहिती होतं त्यांना पुढे जास्तीत जास्त त्याचा फायदा होत चाललेला आहे. बरोबर ना? आणि एक लक्षात ठेवा, या प्रकारामध्ये इंग्लिश शिकण्याच्या प्रकारामध्ये कोणीही ढ आणि कोणीही हुशार नसतो. जो जेवढी प्रॅक्टिस करेल ना तो फ्लुएंट होतो, एवढं बाकी लक्षात ठेवा. ओके? मला झोप लागत नव्हती विचार करून करून. अरे बापरे, आपण कुठं मागं पडायला लागले की काय असं वाटायला लागलं मला फारच. नाही, डोंट वरी. फक्त प्रॅक्टिस एवढी करा ना की एक लक्षात ठेवा, तुम्ही फक्त वही आणि पुस्तक घेऊन अभ्यास करणं हा कन्सेप्ट सोडून द्या. हा शाळेत चालायचा. इथे वही पुस्तक पेनची गरज लागत नाही. तुम्ही स्वयंपाक करताना पण विचार करू शकता. बाहेर फिरायला जाताना तुम्ही एकामेकाशी संवाद साधला की तो इंग्लिशमध्ये कसा होईल, त्या संवादानंतर विचार करणे हा सगळ्यात चालता बोलता अभ्यास आहे. लक्षात ठेवा. ओके सर. हां, आणि याला स्किल डेव्हलपमेंट म्हणतात, याला एज्युकेशन नाही म्हणतात. इंग्लिश बोलता येणं हे स्किल डेव्हलपमेंट आहे. आणि स्किल जास्त डेव्हलप कधी होतं, त्याच्यावर वारंवार काम केलं की. एक उदाहरण शेवटचं देतो आणि मग भागावर देतो. तुम्ही सर्वजण चपात्या बनवता, पोळ्या येतात तुम्हाला? येतात ना? हां, मग मला सांगा, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात चपाती बनवायला घेतली तेव्हा ती कशी आली? ती गोल का नकाशा आला होता देशाचा वगैरे कुठल्या? नकाशा. सर पहिल्यांदा जेव्हा कणिक मला मळायला सांगितली त्यावेळेला तुम्ही 2 दिवसापूर्वी एवढी मळून ठेवली. बघा आता, मग बघा, म्हणजे पहिली वेळ अशी होती आणि आता किती छान बनवता. 15 मिनिटात पोळ्या तयार होतात. बरोबर ना? हां, मग अगदी 15 मिनिटात होऊन जातात. हां, मग याचा अर्थ काय माहिती का, चपाती बनवणे हे स्किल असतं, ते तुम्ही आत्मसात केलं सारखं करून. सेम इंग्लिश बोलणं हे स्किल आहे. हे सारखं त्याच्यावर काम केलं की तुम्ही तयार व्हाल. एक डोक्यातला कन्सेप्ट काढा, शाळेतला अभ्यास आणि इंग्लिश शिकणे याच्यामध्ये फरक आहे. तो अभ्यास होता, हे स्किल डेव्हलपमेंट आहे. गॉट इट? माझा मुलगाही असंच म्हणतो. हां, माझा मुलगा सुद्धा असंच म्हणतो, मम्मी मराठी एवढं छान बोलता येतंय, त्याला काना मात्रा सगळं असतं, इंग्लिशला काय आहे, कशाला घाबरतेस? बघा, इंग्लिश मराठीपेक्षा खूप सोपी भाषा आहे. फक्त त्याला प्रॅक्टिस लागेल, बस. क्लास झाल्यावर मी तुम्हाला शेअर करत राहणार आहे, डोंट वरी. ओके, चालायचं पुढे. घाबरायला होते. हां, काय काळजी नका, सारखं काम करा, होईल बरोबर. आता बघा, अनुराधा देशपांडे मॅडम म्हणले का, हाय अमित, यू रीच्ड ऑन टाईम, नाईस, यू आर वेलकम इन ग्रँड पॅलेस हॉटेल. अमित म्हणतोय, हाय राहुल, हो, वेळेत पोचलो. खरं सांगू का, ही माझी पहिली वेळ आहे अशा आलिशान हॉटेलमध्ये.
थोडा घाबरलो आहे. बघा हा पण काय म्हणतो आहे, ही माझी पहिली वेळ आहे या अशा हॉटेलमध्ये, थोडा घाबरलो आहे. तसं तुमचं इंग्लिश बोलण्याची पहिली वेळ आहे. बरोबर तुम्हाला उत्तर बघा कॉन्व्हर्सेशनमध्ये मिळालं. सुरुवातीला माणूस घाबरणारच. मनीषा देशपांडे मॅडम सांगायचं कॉन्व्हर्सेशन ॲज अ ट्रान्सलेशन. अमित काय म्हणतो? कोण सर? हे दुसरं अमितचं वाक्य. हाय राहुल, हो वेळेत पोचलो, असं दिसतंय स्क्रीनवर. Hi Rahul. Yes, I reached on time. But may I say you truly, this is my first time. I am here in this grand hotel. I am afraid. आय एम लिटल बिट अफ्रेड. ओके, आता बघा आय एम लिटल बिट अफ्रेड म्हणण्यापेक्षा आय एम लिटल बिट नर्वस. नर्वस म्हणा अफ्रेडच्या ऐवजी. ओके, आणि आता हे वाक्य तुम्ही बनवलं. आता अजून एकाला छान देऊ. थोडंसं तिकडे झालं आहे पण छान. प्रतिभा मॅडम तुम्ही सांगता का हेच वाक्य? सांगा बरं. नाही सर, बरं ठीक आहे. नाही सांगू शकत. डोंट वरी. ओके, मनीषा तेच भोसले सांगणार म्हणजे मी. नंतर सांगा सर. मनीषा भोसले मॅडम सांगा. ठीक आहे, मी ट्राय करते सर. हाय राहुल. हां. येस, रीच ऑन टाइम. रिअली दिस इज ऑन फर्स्ट टाइम हां, इन हॉटेल. इन लक्झरियस हॉटेल. हा, इन लक्झरियस हॉटेल. आय एम हां, फ्यू घाबरलो आहे सर. काय येते त्याचं लक्षात नाही. आय एम लिटल बिट नर्वस. हा, आय एम लिटिल बिट नर्वस. नर्वस. व्हेरी गुड. आता राहुल काय म्हणतो बघा. अरे काय घाबरायचं कारण नाही, फक्त शांत राहा आणि आत्मविश्वास ठेव. बघा हेच राहुल तुम्हाला सांगतो जे मी सांगितलं. अरे काही घाबरायचं कारण नाही आहे. गीतांजली शेलार आता सांगायचं बरं का. काही घाबरायचं कारण नाही, फक्त शांत राहा आणि आत्मविश्वास ठेव, एवढंच. आणि पुढं हेच सिक्रेट आहे, एवढंच घ्यायचं आहे. गीतांजली कम ऑन. आर यू देअर? येस. अरे गीतांजली आवाज आजकाल तिथून का असा गडबडतोय? आवाज तुला तुटतोय. देर इज लिटिल बिट ऑफ कंजक्शन इन द नेटवर्क आहे. हां हां, बरं ठीक आहे. मग गीतांजली यू टेल मी आफ्टरवर्ड्स. मनीषा भोसले मॅडम. हां, मनीषा भोसले मॅडम सांगा. अरे काही घाबरायचं कारण नाही. मनीषा भोसले मॅडम आहात का? आर यू देअर? येस सर. येस सर. हां, येस. नो कम ऑन. अरे काही घाबरायचं कारण नाही, फक्त शांत राहा आणि आत्मविश्वास ठेव, हेच सिक्रेट आहे. डोंट अफ्रेड ऑफ. बी काम अँड कॉन्फिडंट. येस, दिस इज द सिक्रेट. है ना? मग असं म्हटलं, अरे काही घाबरायचं कारण आहे. देर इज नो नीड टू बी नर्वस. आता ते घाबरणं वेगळं, नर्वस घाबरणं वेगळं. मग थोडंसं नाही का, कोण आपल्याला काय म्हणेल, आपण इथे ॲडजस्ट होऊ का, अशा घाबरणं नर्वस म्हणलो आपण. सो नो नीड टू बी नर्वस. बी काम अँड कॉन्फिडंट. ओके, किंवा कीप कॉन्फिडन्स, दोन्हीपैकी एक. परत सांगतो आहे का. डोंट नीड टू बी नर्वस. बी काम अँड कॉन्फिडंट. दिस इज द सिक्रेट, असं म्हटलं. आणि पुढं म्हटलं आहे, चल आपण 10व्या मजल्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया, तिथे खूप सुंदर दृश्य आहे. आता हे सांगणार आहे आपल्याला श्रद्धा. सांग श्रद्धा. श्रद्धा आहेस का? आहे. येस, बोल. चल आपण 10व्या मजल्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया, तिथे खूप सुंदर दृश्य दिसतं. Come on, येस, जाऊया. भविष्य. we will go on 10th floor of restaurant. हां, तिथे खूप सुंदर दृश्य आहे. From there view scene. हां, the scenery view, is beautiful over there. काय म्हणणार? Scenery. The scenery is beautiful.
हां आता बघा मी वाक्य सांग ब्युटिफुल फ्रॉम देअर. ओके ओके आता असं म्हणणार, चल आपण 10व्या मजल्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया. लेट्स गो ऑन द रेस्टॉरंट ऑन 10th फ्लोअर. लेट्स गो म्हणलं ते चालेल ना, कम ऑन किंवा लेट्स गो. लेट्स गो ऑन द लेट्स गो ऑन द रेस्टॉरंट लेट्स गो इन द रेस्टॉरंट ऑन द 10th फ्लोअर. द सीनरी ओव्हर देअर इज ब्युटिफुल. ओके असं होईल. श्रद्धा आवाज आला का? हो हां तुझा सर परत सर मला हे विचारायचं होतं. सर मी एक विचारू का? विचारा की. हॅलो. हां बोला बोला. हा आपण वेळेत पोहोचलास. हां आपण म्हणजे भूतकाळामध्ये मराठी वाक्यांना झाला, गेला, हां खाल्ला हां असं आपण म्हणतो ना. हां तर मग ते सिंपल पास्ट टेन्स येतो का? तिथे हो. वेळेत पोहोचलास त्याला रिचला ईडी प्रत्यय हां लागेल हो का हो सर? हो हो लागतो ना. यू रिच्ड ऑन टाइम. रिच इन टाइम ईडी लागतो ना तिथे. भूतकाळ येतो. आणि पुढे पण पुढे कुठे? आणि थोडा घाबरलो आहे. हां थोडा इथे थोडा घाबरलो आहे. हां तर आधीच्या हा वर्तमान काळ. वाक्यात हा पूर्ण भूतकाळ येतो. नाही 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 बघ पूर्ण मी थोडा घाबरलो आहे वाटलं ना, आहे आलं वाक्यामध्ये. मग तिथं होणार हा आय ॲम लिटल बिट नर्वस. हे इन्फॉर्मेशन मला वाक्य होणार, कारण यात क्रियापद नाही बघ. घाबरणे नर्वस हे क्रियापद नाही अच्छा अच्छा ठीक आहे. म्हणून तिथं आय एम. त्या पद्धतीने गेले की हो मी असा विचार केला की आय हॅड म्हणजे आपण काय म्हणतो पास्ट परफेक्ट टेन्स येतो काय मला असं वाटलेलं हा. तिथे. मग मी ते तुम्ही सांगितल्यावर मग इरेज केलं की नाही तिथे हां आणि इथं जे आहे ना मी घाबरलो हे आहे येतोय की सिंपल. तर इथे नर्वस क्रियापद नसल्यामुळे आय एम लिटिल बिट नर्वस असं आलेलं आहे. ओके ओके ठीक आहे. पुढे जातो आता मी. आता हे वाक्य ते पुन्हा सांगा ना सांगायचं. परत. बरं. अरे काही घाबरायचं कारण परत. नाही. परत सांगतोय, अरे काही घाबरायचं कारण नाही. देर इज नो नीड टू बी नर्वस. देर इज नो नीड टू बी नर्वस. किंवा असं पण होईल, डोंट बी नर्वस. देर इज नो रिझन टू बी नर्वस. असं 2-3 प्रकारे होईल बरं का. देर इज नो रिझन टू बी नर्वस. ओनली बी काम अँड कॉन्फिडंट. शांत राहणे म्हणजे काम, CALM वाला. हां ओनली बी काम राहा म्हणून बी. अँड आत्मविश्वास ठेव म्हणजे बी कॉन्फिडंट असं म्हटलं आहे. दिस इज द सिक्रेट. आणि मग म्हणलं आहे लेट्स गो इन द रेस्टॉरंट ऑन 10th फ्लोअर. फ्रॉम देअर द सीनरी इज ब्युटिफुल. तिथून बरं का खूप सुंदर दृश्य आहे. फ्रॉम नाही देअर. सर ते नाही समजलं. नाही समजलं? सर ते नाही ऐकायला चलत. लास्ट नाही ऐकायला. बघा लेट्स गो ते काय म्हटलं. लेट्स गो इन द रेस्टॉरंट ऑन द 10th फ्लोअर. फ्रॉम देअर सीनरी इज ब्युटिफुल. आता आलं का? आता आलं का? हा हां शाबाश. आणि हो. रेकॉर्डिंग चालू आहे ते पुन्हा एकदा ऐका. आता मी स्लाईड बदलत आहे. स्लाईड जी आहे ती मी आत्ता घेतली पहिली, ही दुसरी. आता दृश्य रेस्टॉरंट रिसेप्शन इथलं आहे. ओके मॅनेजर काय म्हणतो? द सीन ॲट द रेस्टॉरंट रिसेप्शन. मॅनेजर आहे. नमस्कार सर. आता हे दोघंजण रेस्टॉरंटमध्ये पोचले 10व्या मजल्यावरच्या. दे हॅव रीच इन द रेस्टॉरंट ऑन द 10th फ्लोअर. 10व्या मजल्यावर पोचले. आता मॅनेजर काय म्हणतोय? नमस्कार, स्काय व्ह्यू रेस्टॉरंटमध्ये तुमचं स्वागत आहे. टेबलचं बुकिंग आहे का असं त्याने विचारलं आहे. सारिका मॅडम सांगा बरं. येस सांगा मॅडम. नमस्कार सर. नमस्कार सर म्हणजे वेलकम सर. गुड आफ्टरनून. ओके वेलकम सर. वेलकम वेलकम सर. पुन्हा म्हण सर. पुन्हा हो चालेल ना. स्काय बर किंवा किंवा गुड सारिका मॉर्निंग मॅडम. असं म्हटलं. हां असं म्हणा. सारिका मॅडम असं म्हणा, हॅलो सर, आणि मग पुढे घ्या. हॅलो सर.
हां Welcome in Skyview Restaurant. येस Uh, टेबलचं is there बुकिंग booking? Is there table booking on your name? असं काहीतरी. हां टेबलचं बुकिंग आहे का? इज द टेबल बुक्ड असं म्हणलं तरी चालेल. इज द टेबल बुक्ड चालेल. आणि पुढं राहुल काय म्हणतो बघा, सारिका मॅडम लक्षात आलं मी काय म्हटलो? इज द टेबल बुक्ड असं म्हणलं तरी चालेल. हां मग आता बघा, आता ज्योती मॅडम सांगा तुम्ही साष्टे. हो, राहुल मेहताच्या नावाने बुकिंग आहे 2 व्यक्तींसाठी. ज्योती मॅडम. ज्योती मॅडम कुठे आहे? तुमचा ऑडिओ अजून म्यूट आहे. ओके बरं, मग आता रेणुका बावधाने मॅडम सांगताय का? सांगा. रेणुका बावधाने मॅडम सांगते. येस. Yes, is there Rahul name of Rahul Mehta booking? ओके, मग इज पहिला घेतला का? हां. मग हे प्रश्नार्थी असतं इज झाला असता. इज नाही, देर इज. देर इज बुकिंग. Booking on Rahul Mehta. हां, ऑन द नेम ऑफ राहुल मेहता. 2 person. येस. मग आता पुन्हा सांगतो ऐका बरं का. येस, देर इज अ बुकिंग ऑन नेम राहुल मेहता फॉर 2 people किंवा 2 person. फॉर 2 person. पुन्हा सांगतो, राहुल म्हणतो येस, देर इज बुकिंग ऑन राहुल मेहता ऑन नेम ऑफ राहुल मेहता फॉर 2 person. आता आपला गोंधळ अजूनही कुठं होतो सांगतो मी तुम्हाला. आपण काय करतो, डोळ्यासमोर जे मराठी वाक्य दिसतंय ना तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बरेच जणांनी हे वाक्य बोललं असं म्हणलं असाल की पहिलं वाक्य राहुल मेहतानी सुरू होईल का? येस, राहुल मेहता असं तुम्ही प्रयत्न केला आणि तुम्हाला पुढं सापडलंच नाही काय करायचं. तर नेहमी लक्षात ठेवा, मराठी वाक्य ज्याने सुरू होतं ते बऱ्याचदा इंग्लिशमध्ये शेवटी येतं. मग इथं बघा काय झालं आहे, राहुल मेहता नावाने बुकिंग आहे. मग देर, आता देरचा वापर का केला? कारण राहुल मेहता पहिला बसूच शकत नाही म्हणून. मग देर इज बुकिंग ऑन नेम राहुल मेहता. बघा राहुल मेहता शेवटी आला. फॉर 2 person. कळलं का मी काय सांगितलं सर्वांना? हां, तर जसं मराठी आहे ना तसा प्रयत्न नाही करायचा आहे. थोडं थांबायचं आणि मागून पुढे यायचा प्रयत्न करायचा. असा प्रयत्न करा. मराठीचा मागे पाठलाग केला की वाक्य एकतर चुकणार किंवा तुम्हाला सुरुवातच नाही सापडणार. ओके. हां, आता ज्योती मॅडम तुम्ही कुठे गेला होता? चहा प्यायला गेला होतात का? नो. मी इथंच आहे. आता तुम्ही सांगा. मॅनेजर म्हणतोय हो सर, तुमचं टेबल तयार आहे, कृपया माझ्या मागे या. हां. येस सर, युअर टेबल इज रेडी, प्लीज फॉलो मी. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. येस सर, युअर टेबल इज रेडी, प्लीज फॉलो मी. हां, युअर्स येणार का युअर येणार सर? युअर्स येणार का युअर येणार? युअर्स टेबल, युअर टेबल म्हणजे चालेल. युअर्स टेबल म्हणजे युअर टेबल म्हणा. युअर टेबल इज रेडी. टेबल. हां, आता बघा मी मागच तुम्हाला म्हटलं ना की बरोबर मराठी वाक्यासारखं जायचं नाही, पण याला कुठेतरी अपवाद हा सारखा दिसतो बघा. वाक्य इथे मराठीसारखंच झालं. तुमचा टेबल म्हणजे युअर टेबल, तयार म्हणजे रेडी, असं तुम्हाला अपवाद दिसेल. पण तो अगदी 10%, 90% मराठी वाक्याच्या उलटं इंग्लिश वाक्य आहे, एवढं लक्षात ठेवा. आता मी स्लाईड बदलतो आहे. आता या ठिकाणी स्लाईड जी येते आपल्याकडे, 1 मिनिट, 2 मिनटं गडबड झाली की सगळं जाताना होऊन झालं. हां, आता दृश्य टेबलवर, सीन ऑन द टेबल. आता पहिल्यांदा नाव घेतो, कोणी सांगायचं ते. काही विद्यार्थी राहिलेत खाली. हां, खाली बरेच विद्यार्थी राहिलेत. हां बोला. मगाशीचं वाक्य असं होऊ शकणार नाही का? कसं? प्लीज फॉलो मी, युअर टेबल इज रेडी. हो, येस, चालेल की. फॅन्टॅस्टिक. प्लीज फॉलो मी, युअर टेबल इज रेडी. ओके, फाईन. आता श्वेता हटेकर मॅडम आपण सांगणार आहात. ट्विटर म्हणतोय, नमस्कार सर, आपल्याला पाणी किंवा वेलकम ड्रिंक द्यायचं का?
hello sir. Do you want water or welcome drink? काय परत सांगा. Hello sir. हां Should I serve you water or welcome drink? हां येस. शुड आय सर्व यू वॉटर ऑर वेलकम ड्रिंक. द्यायचं का म्हणून शुड आय सर्व. त्याने आणि शुडच्या वेळी शाल पण झालं ना. शाल आय सर्व यू वॉटर ऑर वेलकम ड्रिंक. शाल पण चालतो. औपचारिक वाक्य आहे इथे. म्हणून हॅलो सर, शाल आय सर्व यू. सर्व म्हणजे देणे, वाढणे. शाल आय सर्व यू वॉटर ऑर वेलकम ड्रिंक. तर अमित म्हणतो सध्या फक्त पाणी द्या कृपया. तर हे आपल्याला सांगणार आहेत. थांबा 2 मिनटं थांबा. स्मिता चव्हाण मॅडम छोटं वाक्य सांगा बरं. Please give me हां mineral water. मिनरल वॉटर. हां तिथं मिनरल वॉटरच मिळतं. 5 स्टारला मिनरल्स मिळतं. आता हॉटेलमध्ये साधं कुठलं मिळेल. साधं तिथं मिनरलच देणार तुम्हाला साधं मागितलं तरी. कारण तिथले रेट पण हाय असतात अगदी. त्याच्यामुळं आपण मिनरल म्हणायचंच नाही. असलं तरी मिनरल आहे म्हणलं. हां चहाच मिळतो 500 रुपयाला, 750 रुपयाला आता. हां तेच की. तर आता सध्या फक्त पाणी द्या असं म्हटलेलं आहे. तर सध्या म्हणजे काय म्हणणार. सध्या Right now. राईट ना. म्हणा बरं अख्खं वाक्य. सध्या फक्त पाणी द्या. आता Right now only. प्लीज नाव. नाही मग तर प्लीज तुम्ही वॉटर राईट नाव असेल काय. Please give only water. प्लीज गिव ओनली वॉटर. ओके अजून. Just give sir. हां जस्ट गिव मी वॉटर असं मग चालेल. किंवा ओनली वॉटर इज ओके नाव. Please get हां प्लीज गेट मी वॉटर. me water. ओनली वॉटर राईट नाव. ओके बरोबर आहे. फाईन. आणि आता पुढं काय म्हटलं बघा. राहुल म्हणतो मलाही पाणी चालेल आणि मेनू कार्ड द्या. हां काय सर. ओनली वॉटर येणार ना. प्लीज गिव्ह मी ओनली वॉटर. हा बघा सध्या फक्त पाणी द्या. फॉर नाव गिव मी ओनली वॉटर प्लीज. फॉर नाव गिव मी ओनली वॉटर प्लीज. राहुल म्हणतो मलाही पाणी चालेल आणि मेनू कार्ड द्या. मग आता यासाठी स्नेहल कडलक बोला. कालचं रेकॉर्डिंग जरा उशिरा पाठवलं कारण मी ते हेच केलं, लोड नव्हतं केलं यूट्यूबसाठी आणि ते राहिलं होतं. मग आत्ता पाठवलं मी. स्नेहल आहात का तुम्ही. स्नेहल कडलक आर यू देअर. ओके बरं. मलाही पाणी चालेल आणि मेनू कार्ड द्या असं म्हणायचं आहे. तर कसं म्हणणार. सुशीला ठाकरे मॅडम सांगताय. ओके चला मग कोण सांगताय. कोणी सांगा छोटं वाक्य. Sir, मी सांगू. हो यस नीता मॅम सांगा. I also give me water and menu card please. मलाही पाणी चालेल असं. मलाही प्रॉपर. Yes, I also want water and give the menu card. येस आय ऑल्सो वॉन्ट वॉटर अँड मेनू कार्ड प्लीज असं म्हणलं तरी चालेल. अँड मेनू कार्ड प्लीज द्या म्हणण्यापेक्षा अँड मेनू कार्ड प्लीज म्हणलं तरी चालेल. आता वेटर म्हणतो हो सर हे घ्या मेनू. काही वेळात ऑर्डर घ्यायला येतो. स्वप्नालीजी या सांगा उत्तर याचं. हो सर हे घ्या मेनू. काही वेळात ऑर्डर घ्यायला Yes, येतो. sir. बोला स्वप्नालीजी. Yes, sir. Take this menu. हं. I will come in few हं. time ना फ्यू टाईम for order. फॉर ऑर्डर. काही वेळा. हा? ओके हां ठीक आहे. आपण जरा अजून काही जण विचारू. स्वप्नाली पुन्हा एकदा सांगायचं आहे का. Yes, sir. sir. Take this menu. Take this menu. I will come for order हां for a few minutes. ओके In a few minutes. इन अ फ्यू मिनिट्स. ओके सम टाइम. इन सम टाईम. ओके थांबा. आता स्वप्नाने सांगितलं आहे. आता अजून कोणीतरी ट्राय करा चला. येस सर टेक दिस मॅन.
I will come on some time for order. हां ओके. अजून कोण आहे? Yes, sir. Take this menu card I will and come from हां आता ऐका. येस सर हॅव द मेनू. येस सर हॅव द मेनू किंवा टेक द मेन्यू. आय विल बी बॅक इन सम टाईम फॉर ऑर्डर. आय विल बी बॅक इन सम टाईम फॉर द ऑर्डर. बॅक वापरलं जरा छान वाटेल तुम्हाला. आय विल कम अगेन म्हणण्यापेक्षा आय विल बी बॅक. आय विल बी बॅक अगेन इन सम टाईम फॉर ऑर्डर. आलं लक्षात? आता अमित yes. चौकशी करत. खूप छान जागा आहे पण मी थोडा मला थोडा अस्वस्थ वाटतं आहे. मराठी जरा थोडं गडबड केली पण मला थोडंसं अस्वस्थ वाटत आहे. आता हे सांगण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया. कोणाला करूया बरं आहे? थांबा. आता नीता मॅडम तुम्ही छोटं वाक्य सांगितलं होतं. तुम्ही सांगा आहे. Hello, sir. चौकशी करत. Very nice place. हां व्हेरी नाईस प्लेस बट Very nice place, but I am little लिटिल बिट unwell. अस्वस्थ Little bit. Uncomfortable. हां व्हेरी गुड. कारण तो पहिल्यांदा आलाय ना हॉटेलमध्ये त्याच्यामुळे तो अनकम्फर्टेबल आहे. मग तो कसा म्हणतोय वाईल इन्क्वायरिंग. चौकशी करत वाईल इन्क्वायरिंग. मग काय म्हणतो इट्स व्हेरी फॅन्टॅस्टिक प्लेस. आता एक नवीन शब्द सांगतो आहे का. इट्स व्हेरी नाईस ॲम्बियन्स. काय म्हणायचं? ॲम्बियन्स म्हणा बरं. Ambience. हां Ambience. ॲम्बियन्स म्हणजे असं एक सुंदर आकर्षक सजवलेलं त्याला ॲम्बियन्स म्हणतात. इट्स नाईस ॲम्बियन्स. पण मी थोडा अस्वस्थ आहे. बट आय एम लिटिल बिट अनकम्फर्टेबल. ओके हां. मग राहुल म्हणतो अरे काही नाही फक्त नैसर्गिक वाघ आणि जेवणाचा आनंद घे असं तो म्हटलेला आहे. आता मनीषा चव्हाण मॅडम सांगा. अरे काय नाही नैसर्गिक वाघ आणि जेवणाचा आनंद घे. अरे काही नाहीला काय म्हणायचं सर? तुम्ही नथिंग सांगा. डाऊन. नथिंग. अरे काही नाही. Nothing. Oh, nothing. हां Nothing else. Nothing else. Only behave. नथिंग इज देअर. अरे काय नाही नथिंग इज देअर. Behave naturally. Huh. Behave naturally and Enjoy the meal. एन्जॉय द फूड. एन्जॉय द फूड मील चालेल. अरे नथिंग इज देअर. बिहेव नॅचरली अँड एन्जॉय द फूड असं म्हणलं तरी चालेल. हां पैसे देऊन घ्यायचा. हां अरे तिथं पैसे सर खूप. कसं सांगितलं काय म्हणता? नाही आलं. परत सांगू Sir, परत एकदा सांगा. सांगतो. थांबा परत जरा. एकदा सांगा sir. थांबा हे सगळ्यांना सांगतो. थांबा हे सगळ्यांना म्यूट करतो मी. हां आता ऐका. परत असं अरे काय नाही. अरे नथिंग इज देअर. नैसर्गिक वाघ. बिहेव नॅचरली आणि जेवणाचा आनंद घे अँड एन्जॉय द फूड किंवा एन्जॉय द मील. एवढं येते वाक्य. फिनिश. ओके. आता पुढे काय होतं बघा. हा ते पान बदलावं लागेल 2 मिनिट. हां आता वेटर ऑर्डर घेण्यासाठी येतो. आता वेटर ऑर्डर घेण्यासाठी आलेला आहे. आता आपण कोणाला विचारते पहिल्यांदा आपण विद्यार्थी तयार करूया. अनुराधा देशपांडे मॅडम आता तुम्ही बऱ्याच वेळ बसलेला आहात. आता वेटर आलेला आहे. आता ऑर्डर द्या. वेटर म्हणतो सर तुम्ही ऑर्डर द्यायला तयार आहात का सांगा. सर यू आर रेडी. आर यू रेडी. ऑर्डर. आर यू रेडी हां फॉर द ऑर्डर. येस फॉर द ऑर्डर. हां सर आर यू रेडी फॉर द ऑर्डर. असे द्यायला म्हणून टू गिव वगैरे म्हणण्याची गरज नाही. सर आर यू रेडी फॉर द ऑर्डर. हां. बरोबर सांगितलं. व्हेरी गुड. सर आर यू रेडी फॉर द ऑर्डर. तुमच्यामध्ये पण थोडासा पहिल्या तुम्ही ज्या होत्या ना त्यात आता थोडा बदल जाणवतो. प्रत्येकाचा जाणवतोय मला. व्हेरी गुड. आता गीतांजली. गीतांजलीजी तुम्ही सांगायचं बघा.
राहुल म्हणतो हो, मला ग्रिल्ड सॅल्मन विथ लेमन बटर सॉस द्या. कम ऑन गीतांजली, प्लेस द ऑर्डर. येस. Yes. हां Give me a हां green हां salmon with lemon butter सॉस. sauce. हां, आता गीतांजली मला एक सांगायचं आहे, आर यू व्हेज और नॉन व्हेज? Veg, sir. Vegetarian, sir. अरे अरे I'm अरे, vegetarian. मग ऑर्डर काय दिली? सॅल्मन म्हणजे माहिती आहे काय? नाही सर. हा मासा आहे, मासा भाजलेला ग्रिल्ड सॅल्मन. सर माझ्यासाठी नाही दिली, ज्या मैत्रिणी खातायत ना त्यांच्यासाठी. अरे वा 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 वा, काय मस्त, अगदी सुंदर. आम्ही पण बरोबर. व्हेजिटेरियन आहे सर, नको आम्हाला तुमची ऑर्डर. नाही, जे vegetarian नाहीये त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आपल्यासाठी वेगळी मागवूया. येस येस, हा अगदी बरोबर उत्तर आहे. आपल्यासाठी वेगळं मागवूया. ओके ओके, मैत्रिणीसाठी व्हेरी गुड, मैत्रिणीसाठी आहे. तर बघा ना ग्रिल. हुशार आहेत विद्यार्थी, हार मानत नाही. हो, तेच म्हटलं मी, आता हार मानत नाही विद्यार्थी. पण नाव बघा ना किती भारी दिलंय, ग्रिल्ड सॅल्मन विथ लेमन बटर सॉस. एखाद्याला वाटलं काय जबरदस्त आहे, हा भाजलेला मासा आहे फक्त, बस. बाकी तिथं रेट मजबूत, 500, 1000, 2000 असं रेट असणार त्याचा. बरं, मग अमित म्हणतो मला पण पेनने नाही, हेच काय, मला पेन नाही, मला पण, हां, मला पण पेनने अरबियाता पास्ता द्या. मला पण अरबियाता पास्ता द्या आणि एक फ्रेश लाईम सोडा. अरबियाता पास्ता, अरबियाता मीन्स आय थिंक इट्स फ्रॉम अरेबियन कंट्री, आय थिंक सो, आय डोंट नो. पण मला पण अरबियाता पास्ता द्या आणि एक फ्रेश लाईम सोडा द्या. आता हा व्हेजवाला आहे, अमितवाला मला वाटतं व्हेज असावा. सो ज्योती शास्त्री मॅडम काय म्हणाल? ह्या काय सोपं आहे, फक्त डिशचं नाव घ्यायचं आहे. कसं म्हणाल? कसं म्हणाल? गिव्ह मी सर्व मी. अरबियाता पास्ता हा. अँड फ्रेश लाईम ऑल्सो. हा. लाईम सोडा ऑल्सो. ऑल्सो, येस, व्हेरी गुड. आणि आता मग पुढं काय म्हटलं, छोटे छोटे या बरं का. वेटर म्हणतो पास्ता किती तिखट पाहिजे सर? आता हे सांगायचं आहे आपल्याला मनीषा भोसले मॅडमनी. पास्ता किती तिखट पाहिजे सर, कसं म्हणणार? भोसले मॅडम सांगा, पास्ता किती तिखट पाहिजे सर? How should it is spicy, sir? हाऊ शुड. सर मी सांगू. हां, येस. हाऊ मच स्पायसी पास्ता सर? हाऊ मच स्पायसी पास्ता सर. ओके, मनीषा भोसले मॅडम. आणि आता सांगितलं होतं कोणी, ह्याने सारिका मॅडम ना. सो यू बोथ आन्सर्ड वेल. बरोबर बरोबर आहे, शूडचा पण वापरू शकतो की हाऊ मच स्पायसी इट शुड बी. हाऊ मच स्पायसी इट शुड बी सर. स्वप्नाली काय सांगायचं आहे का? युअर माईक इज ऑन. How spicy do you want pasta? हाऊ स्पायसी, येस, हाऊ स्पायसी डू यू वॉन्ट फॉर पास्ता सर. हे पण चालेल, व्हेरी गुड. मग आता तो काय म्हणतोय, मध्यम तिखट द्या, मध्यम तिखट द्या. कोण सांगतंय मध्यम तिखट द्या? मीडियम हां, माइल्ड, हां, मीडियम स्पायसी किंवा माइल्ड स्पायसी. मीडियम, हां, माइल्ड स्पायसी किंवा मीडियम स्पायसी. बरोबर, गिव मीडियम स्पायसी किंवा माइल्ड स्पायसी असं म्हटलेलं आहे. मग वेटर म्हणतो नक्की सर. आणि तुम्हाला सर, राहुलला विचारलं आहे, नक्की सर. आणि तुम्हाला सर सांगा. आता मध्ये आले छोटे छोटे वाक्य आहेत. श्रद्धा बोल. नीता मॅडम, कोणी? श्रद्धा सांगते का? Absolutely sir. Definitely, sir. हां, बरोबर आहे, डेफिनेटली. डेफिनेटली सर. And you, sir. हां, अँड फॉर यू सर, अँड फॉर यू सर, असं दुसऱ्याला विचारलं बरं का. हां, ऑफकोर्स सर किंवा डेफिनेटली सर, अँड फॉर यू सर. मग राहुल म्हणतो माझ्यासाठी फक्त बाटली बंद पाणी आणा. बाटली बंद. यासाठी मिनरल वॉटर. हा, मिनरल वॉटर बाटलीत पण मिळतं आणि सुट्टं पण. पण सुट्टं पाणी जे आहे ना, ते नॉर्मली लोकांना काय ना, मिनरल वॉटर नसेल, चालत नसेल,
आवडत नसेल म्हणून साधं पण घेतात लोक. बाटली बंद पाणी. कसं म्हणणार? बाटली I बंद want packing mineral water. आय वॉन्ट पॅक बॉटल I want water. just package Pack- water for me. जस्ट वॉटर. Package drinking water. हा. Package water for me. आय Sir, myself only sealed water. सील वॉटर, हा सील्ड बॉटल, हं. सील्ड बॉटल वॉटर. फॉर मी हा. ओनली सील्ड बॉटल वॉटर किंवा पॅक्ड वॉटर चालेल. हे अशा पद्धतीने छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन्स आहेत, पण हे 5 स्टार हॉटेलमध्ये अशा पद्धतीने चालतात. आता येऊ आपण कुठे आलो आहे आपण? बरे नाही झालं होतं ना, दोघांचं संभाषण झालेलं आहे. वेटर बरोबर पण झालेलं आहे. 1 मिनटं, वेटर जेवण घेऊन येतो. वेटर हां, वेटर आता जेवण घेऊन येतो बरं का. वेटर जेवण घेऊन येतो. मग कसं म्हणणार सांगा पहिलं हेडिंग? सर मग आता क्लास थांबवायला पाहिजे. का हो? जेवण हा जेवण आले म्हटलं. अशा तरी काय? बरं वेटर जेवण घेऊन येतो. कसं म्हणणार? Waiter comes food. Waiter comes विथ फूड. taking me. वेटर कम्स विथ फूड. With food. वेटर कम्स विथ फूड किंवा वेटर ब्रिंग्स द फूड असं म्हणलं ते चालेल. मग वेटर काय म्हणतो? सर हा तुमचा पास्ता आणि सर तुमचं ग्रिल्ड सॅल्मन. जेवणाचा आनंद घ्या, काही लागलं तर सांगा. आता हे आपल्याला एवढं मोठं वाक्य कोण सांगतंय बरं? हू इज गोइंग टू टेल? एनी वन कॅन ट्राय.